करूया जोरानं. श्री गजानन महाराज की जय. बंधू भगिनींनो, आपल्या गावामध्ये जवळपास 5 वर्षापासून बंधू भगिनींनो, वारकरी संप्रदायातील आपण जे घटक आहात या सर्वांचं सर्वांना माझा जो वैयक्तिक जीवनातील हा अनुभव या वारी पायी दिंडीमध्ये आला. आपल्या गावामध्ये गजानन महाराज साईबाबा यांचं मंदिराचे बांधकाम, मूर्ती स्थापना, त्यानंतर इतर गावांमधून पायी दिंड्या निघत आणि आपल्या गावातील वारकरी ज्यांना पायी दिंडीमध्ये येऊन गजाननाचं दर्शन काय आपल्या गावामध्ये गजानन महाराज आणि साईबाबांचं मंदिराचं बांधकाम, मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा झाली. त्यानंतर इतर गावांमध्ये ते सोहळे पायी दिंडीचं आयोजन करण्यात येत होतं आणि आपल्या गावातील भरपूर लोकांना मनात इच्छा असायची की आपण सुद्धा या वारीमध्ये पायी जाऊन आपल्या मनातील भाव, आपल्या मनातील भावना गजानन चरणी जाऊन आपण व्यक्त कराव्यात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत. त्यासाठी आपल्या धडपडी इतर गावांमधल्या दिंडी आयोजकांकडे जाऊन आपण त्यामध्ये सहभागी होत होतो आणि पायी दिंडीची वारी करत होतो. मी स्वतः सुद्धा 5-6 वर्ष अगोदर सोयगाव, वरुड, पांगरखेड यांची जी दिंडी आयोजित केली जात होती त्या दिंडीमध्ये मी सहभागी होऊन एक वेळेस वारी पायी दिंडीचा अनुभव घेतलेला आहे. यावेळेस 5-6 वर्षानंतर पुन्हा आपल्या गावात 5 वर्ष सतत या मंडळींनी आपल्याला सहभागी होण्यासाठी दिंडीचं आयोजन केलं. आता दिंडीचं आयोजन करणे ही इतकी सोपी बाब नाही. एक जनसमूह 500-600 मंडळीचा सोबत घेऊन चालणे, त्यामध्ये महिला, प्रौढ पुरुष, तरुण वर्ग, छोटे बाळक या सर्वांची जबाबदारी आयोजकांना घेऊन आपल्या गावापासून ते मंदिरापर्यंत आणणे, सुरक्षित नेणे, त्यांना जेवढ्या सुविधा जीवनावश्यक आवश्यक असतात त्या सर्व पुरवणे हे इतकं सोपं काम नाही. आपण कल्पना करून पहा एखाद्या वेळेस किंवा मला हे आयोजन करायचं आहे, ते इतकं सोपं नाही. ते आव्हान आपल्या येथील गजानन महाराज साईबाबा मंदिराचं जे व्यवस्थापक मंडळ आहे, जे व्यवस्था सांभाळतात, या मंडळीने पेललं आणि आपल्याला इथपर्यंत त्यांनी 5 वर्ष पूर्ण करत आणले. आता हे पूर्ण करणे याच्यासाठी किती कष्ट लागतात हे 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये आपण सहभागी होतो तर आपल्याला फक्त आपण सुविधा पाहतो किंवा मला ही सुविधा मिळाली, ती सुविधा मिळाली, ही मिळाली नाही, ती मिळाली नाही, यानं मला हे म्हटलं, त्यानं मला ते म्हटलं, आपण हे पाहतो. परंतु व्यवस्थापकीय मंडळी कमीत कमी 3 महिने अगोदरपासून त्याचं नियोजन असतं. इथं येऊन मंदिरापासून त्यांची परवानगी घेणे, त्यांच्या तारखा मिळवणे, रस्त्याने येत असताना आपल्याला कुठं कुठं थांबा करावं लागेल, कुठं नाश्ता घ्यायचा आहे, कुठं जेवण घ्यायचं आहे, कुठं झोपायचं आहे, कुठं आपल्याला सर्व सुरक्षित सुविधा मिळतील, इतक्या बारकाव्याचं नियोजन या मंडळीला करावं लागते. ते धावतात, पळतात, त्यांचा वेळ देतात. तर त्यांचंही आपण या ठिकाणी जे कर्तृत्व ते करून दाखवत आहेत ते ह्या श्रीच्या आशीर्वादानं पूर्ण होतं. आपल्या या दिंडीच्या बॅनरवर जे लिहिलेलं आहे की हे कार्य श्रीचे, हे कार्य काय कोणाचं आहे? श्रीचं आहे. श्रीचं म्हणजे गजाननाचं आहे. आणि जे जे करील त्यांचे म्हणजे त्या कार्यामध्ये जे जे सहभागी होतील ते श्रीचं कार्य करतायत. या व्यवस्थापकीय मंडळाचं किंवा आपलं स्वतःचं किंवा इतरांचं करत नाही. आपण इथं या ठिकाणी आलेलो तर एका वारकरी भावनेतून आलेलो आहे. रस्त्याने येताना मला ज्यावेळेस आमच्यासारख्याचं म्हणजे आपलं सगळ्यांचं एक निरीक्षण चालू असतं, आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. तर मला आलेले अनुभव सांगण्यासाठी आमच्या जावांनी मला इथं बोलवलं. तर येत असताना मला कोलवडला एक महाराज दिसले, जे साखरे महाराज आहेत. आणि त्या महाराजाचं जवळजवळ 60 ते 70 एकर क्षेत्र आजही ते मालक आहेत. परंतु सर्व संसार सोडून ते कोलवडला त्या ठिकाणी त्या संस्थेवर, त्या संस्थांवर स्वतःच्या जीवनाची
जीवन त्यांनी तिथं अर्पित केलेलं. तिथं त्यांच्याशी मुलाखत झाली, त्यांच्या भावभावना जाणल्या. त्याच्यानंतर पुढं आलो आपण. पुढं सावधीत फॉर्म आपल्याला ज्या ठिकाणी आपला मुक्काम झाला त्या ठिकाणी गट्टाणी साहेब नावाचे आणि एक लोखंडे या नावाच्या व्यक्ती भेटल्या. या गट्टाणी साहेबांनी सर्व आता ज्या दिंड्या येत आहेत किंवा सामाजिक कार्य जे होते ते बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून ते लोक स्वतःचा वेळ देऊन, करोडोपती माणूस आहे की ज्यांचे सून आणि मुलगा अमेरिकेतून रिटर्न आहेत आणि कोटीच्या प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे, परंतु त्या सर्व सोडून म्हटल्यापेक्षा ते सर्व पाहून ते तिथं त्या ठिकाणी आपल्याला सेवा देण्यासाठी वेळ देतात. आणि त्या सेवेमध्ये अहंभाव अजिबात नाही, इतकी लीनता की ते वारकऱ्याच्या पायावर मस्त ठेवायलाही त्यांना इतकी लाज वाटत नाही. मग अशा पद्धतीचे आता इथं खामगावला आलो आपण. इथं आपल्या गावातील पाहुणे आहेत ते खुशे साहेब, त्यांना तुमच्या सेवेची आणि आमच्या सेवेची किंवा आपल्या ओळखीची काहीच गरज नाही. तिथली सेवा पाहतो की आपल्याला सेवा देण्यासाठी ती मंडळी हृदयापासून तयार होते की तुम्ही सांगा, आपले उष्टी पात्र उचलायला सुद्धा ते तयार होते. त्यानंतर तिथंच एक माहिती मिळाली किंवा 30,000 माणसांचं जेवण, 30,000 माणसाचं जेवण करण्यासाठी लागणारं साहित्य एक अमरावतीची व्यक्ती देत आहे. त्या व्यक्तीनं ते दिलेलं दान हे असं दिलं किंवा माझ्या नावाचा उल्लेख कुठंही झाला नाही पाहिजे या भावनेतून दिलं किंवा मला त्या तुमच्या सत्काराचे किंवा माझं नाव मी हे दान दिलं हे व्यक्त करण्याची त्या माणसाला गरज नाही. त्यानं त्याचं आत्मिक दिलं. माझ्या भावना, माझं कार्य हे मी आणि श्री यांच्याशीच निगडीत आहे. मी दान दिलेलं कुणालाही माहीत करू नका अशी विनंती त्यांनी केली. रस्त्याने येत असताना ह्या माहिती मिळाल्या आणि त्यानंतर ज्या भावभावना तयार होत असतात आपल्या मनामध्ये किंवा आपण कुठंतरी या कार्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. मग तुम्ही वारकरी आहात, मी वारकरी आहोत. येत असताना जात असताना आता इथून गेल्यानंतर ज्यावेळेस एका व्यक्तीनं एकच वाक्य बोलला फक्त की काव म्हटलं तुमचं हे सर्व उघडं ठेवलं तुम्ही, मग आता कसं. मला बोलत असताना एकच वाक्य बोलला ते की साहेब तुमच्या कपाळाला टिळा आहे, डोक्यात टोपी आहे, खांद्यावर रुमाल आहे आणि तुम्ही सध्या वारकरी भूमिकेत आहात. आणि वारकरी भूमिकेत ज्यावेळेस तुम्ही आहात तर तुमच्यात देवत्वाचे गुण आहेत, तुम्हीच आमच्यासाठी गजानन आहात. त्यामुळे इथं विश्वासाचा प्रश्न नाही. मग या पद्धतीनं ज्या भावना आपल्याला या प्रवासात मिळतात, इथं आल्यानंतर आपल्या ज्या संसाराच्या ज्या मागण्या आहेत, प्रत्येक जण संघर्षात आहेत, प्रत्येकाला वैयक्तिक अडचणी आहेत, प्रत्येकाला त्याच्यासमोर वेगवेगळ्या भूमिका आहेत. मग इथं आल्यानंतर आपल्या काही समस्या आपण ईश्वरासमोर मांडतो आणि प्रत्येकाला त्याच्या योग्य वेळी काय द्यायचं हे त्यानं ठरवलेलं आहे. आपल्या नशिबात काय आहे हे विधिलिखित ठरलेलं आहे. काय होणार आहे काय नाही होणार आहे हे ठरलेलं आहे. त्यामुळं त्या भावना आपण व्यक्त करणार आहोत. आपल्याला तो द्यायला बसलेला आहे, काही अडचण नाही. आपण त्या भावनेनंच इथं आलेलो आहे की इथं आल्यानंतर आपण मागेल ते आपल्याला मिळणार आहे. त्या भावनेनंच इथून गेल्यानंतर आपल्यामध्ये जे वारकरी व्यक्तीच्या ज्या भावना असतात त्या आपल्या वागणुकीतून घरी सुद्धा किंवा समाजात जगताना आपल्याला दिसल्या पाहिजे. तर हे 5 दिवस तुम्ही इथं घालवले याचा फायदा होईल. आपण इथं येण्यासाठी 600 का 500 का किती रुपये दिले हा प्रश्न वेगळा, वेळ दिला हा भाग वेगळा. मग एका चांगल्या माणसानं हा विचार करायला पाहिजे की मी हे का करतो, कशासाठी करतो, केव्हा करतो. मग आता केव्हा करतो, जेव्हा आपल्याला इथनं बोलावं आला. मग महाराजांनी आपल्याला बोलवलं की तुम्ही वारकरी व्हा, वारकरी स्वरूपात माझ्यापर्यंत या. मग कशासाठी करतो, माझ्या समाजासाठी करतो, माझ्यासाठी करतो. माझ्यामध्ये बदल कोणते व्हायला पाहिजे. आता घरी गेल्यानंतर ज्या इथून सासू आहेत त्यांनी सुनाला कसं वागवायचं, ज्या सुना आहेत त्यांनी सासवांना सासऱ्याला कसं वागवायचं, किंवा समाजात जगत असताना मी वैयक्तिक जीवन आणि सामाजिक जीवन यामध्ये कोणत्या तफावती आहेत. वैयक्तिक जीवन 4 भीतीच्या आता आपण कसंही जगू शकतो, परंतु समाजात गेल्यानंतर समाजाचे जे नियम आहेत त्याला मी बांधेल. सोप्या भाषेत आमचं ज्योतिताई आणि दुसरी एक मुलगी काय नाव सीमाताई,
पूर्ण रस्त्यानं मी पळत असताना त्या महिला पाहिल्यात होती. एवढं काम करणे शक्य नाही, आरोग्याच्या हिशोबाने तसं कुणी तुम्हाला सांगत नाही. परंतु आपल्यामधील काही जाणकार व्यक्ती ज्यांना माहिती आहे की मला 2 रोडच चालायचं आहे, आम्ही 4 जण चालतो, मग त्याचा तुम्हाला आनंद आहे, तुम्ही गप्पा मारत चालता. परंतु एखादी घटना जर झाली तर तुम्ही वैयक्तिक तुम्ही स्वतःचे नाही आहेत, तुमच्यावर मालकी ही प्रथमतः पूर्ण देशाची आहे. आपण देशाची संपत्ती आहोत, नंतर आपल्या कुटुंबाची संपत्ती आहोत, आपल्या परिवाराची संपत्ती आहोत, नंतर आपण स्वतःचे आहोत. हे भान ठेवून आपण प्रत्येक कार्य करायला पाहिजे. ज्या शिस्ती समाधान ठेवलेल्या काल तांगडे बुवा आणि आम्ही होतो, 4 दिवस आपण जेवण करत असताना पत्रवळ्या आणि ग्लास उचलेपर्यंत उठायचं नाही, हा आपला नियम ठरलेला आहे. आम्ही काल तेच पाहिले, एक साधारण अंदाज की बा हे भावलं का या मंडळीला हे नियम पाळले. शेवटच्या मिनिटामध्ये 10% महिला उठायला लागल्या, म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो. ह्या ज्या गुणवत्ता, जे गुण आपल्याला इथं समाजामध्ये वावरताना ज्या तुम्ही आपण 4 दिवस दिला, त्या 4 दिवसामध्ये आपल्याला इथं काय घेऊन जायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार आपण बदल केला पाहिजे. तरच आपण या चरणी लीन होण्याचा आपल्याला फायदा होईल, समाजाला फायदा होईल. यामध्ये हे कार्य करत असताना आपल्या गजानन महाराज साईबाबा मंदिराचे जे व्यवस्थापक मंडळ आहे, त्या मंडळानं आपल्या मुक्ताबाई भजनी मंडळ, त्यानंतर शारदा भजनी मंडळ, या महिला भजनी मंडळांना भजनाची जबाबदारी दिली होती. त्यांनी इतक्या चोखपणे, माझं लक्ष आहे की आमच्या आजारी वहिनी आहेत हिंगेताई, त्या आजारी होत्या, खामगावला आल्या, डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली, पुन्हा संध्याकाळी तिथे भजनासाठी आलं. हे सोपं नाही. ज्यावेळेस तुम्ही त्या भावनेनं त्या ठिकाणी सहभागी होता त्यावेळेस या क्रिया आपल्याकडून घडतात, अन्यथा आराम करणे हे प्रत्येकाला माहिती. तर मुक्ताबाई भजनी मंडळ, शारदा भजनी मंडळ, या भजनी मंडळांच्या महिलांनी इथं जी भजनाची सेवा दिलेली आहे ती वाखाणण्यासारखी आहे. कारण की दिवसभर तबला वाजवणे, पेटी वाजवणे आणि उंच आवाजात भजन म्हणणे. आम्ही शिक्षकाचं काम केलेलं आहे. 30 मिनिटं 35 मिनिटं पिरियड झाल्यानंतर ब्रेक होतो, तसं यांनी अजिबात ब्रेक घेतला नाही. जिथं थांबले तिथंच फक्त तेवढा, बाकी वेळेस त्यांचा गळा काय म्हणत असेल, घसा काय म्हणत असेल याची कल्पना करून पहा. की या दोन्ही भजनी मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा गजानन चरणी अर्पण केली. त्यासोबतच जे तबला वादक आहेत आणि पेटी वादक आहेत, बोरकर आणि दुसरे काय पवार साहेब, यांनी सुद्धा या महिला मंडळाला अतिशय चांगली साथ दिली. त्यासोबतच महिला सेवादारी या 2 रस्त्यांना आपल्याला लाईन अप करण्यासाठी चालत त्यांनी आपल्याला सेवा दिली. त्या सौ ज्योतिबाई हिंगे, त्यानंतर सौ सीमा काळे, या दोघींनी खरोखरच त्यांचं शारीरिक सामर्थ्य याच्यापेक्षाही ईश्वर त्यांना दुपटीनं देव. त्यांचं कार्य पाहून मला तर असं वाटतं की गजाननाला आपणही अशी आराधना करायला पाहिजे की या दोन्ही मुली तन्मयतेने स्वतःच्या पायाचा, स्वतःच्या त्रासाचा विचार न करता पुढच्याला कोणतंही दुखापत आपल्या चालताना झाली नाही पाहिजे याची काळजी घेत घेत त्या बिचाऱ्या धामणगाव ते शेवगावपर्यंत त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे. त्यानंतर दुसरा एक आपला तो व्यक्ती मला दिसला की समाधान वाघ, जे आपले समोर विनेकरी म्हणून आहेत, किंवा पायात नंगा पाव चालणे, म्हणजे पायात बूट नाही, वरून ऊन तापते, रोडवर 1 किलोमीटर चालून पहा. मी तरी चालणं शक्य नाही, तुम्ही चालत असाल हा भाग वेगळा. पूर्ण प्रवासात मी त्याला 2-4 वेळेस चौकशी केली की बाबा दुसऱ्याला हँडओव्हर कर, त्यांना सुद्धा सेवेची संधी दे. तर त्याचं स्वतःच व्यक्ती नाही, मला व्यवस्थापकीय मंडळांनी 2 महिने 1 महिना अगोदर जबाबदारी दिलेली आहे, मी ती पार पाडणार. स्वतःच्या शरीराची आरोग्याची तमा न पाहता त्या समाजानं आपली विनेकराची जबाबदारी पूर्ण पार पाडतात. असे छोटे छोटे घटक यामध्ये आपल्याला या दिंडीमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला दिसतात. यामध्ये वाहन चालक आणि वाहन मालक दिंडीसाठी 5 दिवस वाहन देणे आणि चालकानं 4-5 दिवस आपला वेळ देणे हे सोपं नाही. वेळ काढण्यासाठी वेळेचं महत्त्व काय हे ज्याला वेळेचं महत्त्व त्यालाच आहे. 4-5 दिवस आपलं वाहन देणे, चालक देणे,
आणि हुशार माल वाहतुकीत करणे हा भाग वेगळा असतो. जिवंत व्यक्ती या वाहनांमधून चालत नेणे हे सोपं नाही. तर तसं ते पाणी पुरवठा अतिशय चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा टँकरच्या चालकानं केलेला आहे. त्यासोबत आपल्या ज्या धामणगाव येथील जे आपलं गजानन महाराज साईबाबा मंदिर आहे आणि जे सेवाधारी आता यंगस्टर आहेत, प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही आहे. त्यांनी इतकी जीवापाड मेहनत या ठिकाणी केलेली की भांडे घासणे, पात्र उचलणे, पट्ट्या उचलणे. आता आपण दिंडी फक्त चालण्याचं काम करतो, इथं आल्यानंतर आपल्याला ब्रेकफास्ट मिळतो, परंतु मागाची मंडळी तुमची सेवा करतायत की तुम्ही ज्या ठिकाणाला आला त्या ठिकाणी आपल्याकडून जी घाण झालेली आहे जी व्हायला नाही पाहिजे ते उचलण्याचं काम सुद्धा ते पूर्वक त्या ठिकाणी करतायत. पुढं पुन्हा आणखीन तुम्हाला काय सेवा अपेक्षित आहे त्या ठिकाणी जाऊन ते काम करतात. जे सिनियर मंडळी तांगड्यासारखे किंवा रात्री 2:30 वाजेला तुम्हाला 2-3 ठिकाणी मी पाहिलं की 2ला 2:30ला उठणे, पाणी गरम करणे, महिलांना देणे, पुरुषांना देणे आणि ती सेवा पार पाडणे. 2:30 वाजेला उठून मी तरी शक्य नाही, तुम्ही उठत असाल हा भाग वेगळा. म्हणून हे जे कार्य आपण हातात घेतलेलं आहे आपल्या व्यवस्थापकीय मंडळींनी, हे त्यांचं वैयक्तिक नाही. हे सर्व या ठिकाणी ब्रीद वाक्य आपल्याला लिहिलेलं आहे की हे कार्य श्रीचे जे करील त्याचे, म्हणजे जो भूमिका या ठिकाणी करतोय, जो पात्र उचलतोय, जो विणा वाजवतोय, जो भजन म्हणतोय, प्रत्येकाचं कार्य त्या ठिकाणी महत्व ठेवले. भजन करतो म्हणून मी सर्वात मोठा आहे हा भाग नाही, जो पात्र उचलतो तो कनिष्ठ नाही, यामध्ये आप पर भाव अजिबात नाही. तेच आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे की आपल्यामध्ये जे षड्रूप आहेत, जे विकार आहेत ते इथनं घालवायचे आहेत, चांगले विचार या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्या धामणगाव येथील गजानन महाराज तत्वतः साईबाबा मंदिराचे जे व्यवस्थापकीय मंडळ आहे, त्यासोबतच या वारीचे जे आयोजक आणि व्यवस्थापक आणि सेवाधारी मंडळ आहे, पायीवारीचे जे सेवाधारी मंडळ आहे, व्यवस्थापकीय मंडळ आहे, या सर्वांचं माझ्या मते आपल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करणे काही हरकत नाही आहे. जोरान टाळ्या वाजवा. की जय. त्यानंतर या आयोजनामध्ये या कार्यात काही उणीवा आले असतील, काही दोष राहिले असतील, छोट्या छोट्या काही घटना घडल्या असतील, नजरेत आले असतील, कारण की प्रत्येकाची नजर असते, प्रत्येकाचा एक अभ्यास असतो. त्यामध्ये आता आम्ही भरपूर ठिकाणी जात असतो, फीडबॅक घेत असतो आपण, किंवा एखाद्या संशोधक कार्यालयाला जर आपण क्षेत्राला भेट दिली, भेट देऊन आल्यानंतर एक रजिस्टर असतं, त्या ठिकाणी आपला अभिप्राय आपल्याला लिहायचा असतो की तुम्हाला या ठिकाणी काय जाणवलं. मग आपल्याला चांगल्या बाबी ज्या जाणवल्या त्या आपण व्यक्त करायला पाहिजे. ज्या आपल्याला उणीवा दिसल्या त्या आपण मांडणे गरजेचं आहे. फक्त ते मांडणे कसं मांडायला पाहिजे याचं सुद्धा स्वरूप आहे. तर आपल्या सर्वांना या आयोजनामध्ये कुठं काही त्रुटी दिसल्या असतील किंवा या मंडळीनं ही सेवा या ठिकाणी अशा पद्धतीनं द्यायला पाहिजे, तर या व्यवस्थापकीय मंडळामध्ये मदन पायगण आहेत, ही सर्व मंडळी या ठिकाणी समाधान पाटील आहेत, आमचे मोठे दादा आहेत की ज्यांच्यामुळं आज मी यायला मागं पुढं होतं. पण आमचे मोठे वहिनी दादा आणि आमचा घरी आनंद यांनी जबाबदारी की नाही चल काही होत नाही, आलो मी. या सर्वांचं कळत नकळत काही जर चुका झाल्या असतील त्या लक्षात आणून देण्यासाठी सामूहिक चर्चेची गरज नाही आहे. इथं हे जबाबदार मंडळ आहे, यांच्याजवळ यायचं, भाऊ ही आम्हाला जाणीव झाली, पुढच्या वेळेस त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या वेळेस आपण त्यामध्ये दुरुस्त करू. जे सेवाधारी मंडळ आहे त्यांनी ह्या व्यवस्थापकीय मंडळाचं काम केलेलं नाही, हे काम केलेलं श्रीचं म्हणजे गजाननाचं. आपण त्या ठिकाणी त्या भावनेनं या ठिकाणी आलेलो आहे की मला दिंडीत जायचं आहे, दिंडीत काम करायचं आहे, इथं सेवा द्यायची आहे आणि माझ्या संसाराला पुन्हा लागायचं आहे. तर जुनी म्हण आहे की संसार करून सार करावा. आपण संसारी माणसं आहोत, गृहस्थाश्रमी आहोत, आपल्यावर जबाबदार आहे. तर ईश्वराचं ध्यानधारणा करून आपण आपला संसाराला पुन्हा लागायचं आहे आणि आपण ज्या भावना
घेऊन इथं आलेलो आहेत, ज्या समस्या घेऊन इथं आलेल्या आहेत ते गजानन पूर्ण करणाऱ्याच आहेत. त्या अनुभूती आपल्याला आलेल्या आहेत आणि आपण सर्व गजाननाला ते मागणी मागूया की या ठिकाणी जेवढे वारकरी आलेले आहेत त्यांना त्यांच्या मनातील ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करण्याचं बळ दे आणि त्यांच्यावर आशीर्वाद दे. एवढ्या माझ्या भावना व्यक्त करून व्यवस्थापकीय मंडळांनी मला जे माझं मनोगत व्यक्त करण्याचं एक वेळ दिला, आपण सर्वांनी शांततेत ते माझ्या भावना ऐकून घेतल्यात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी आता आपल्याला नाश्ता करायचा आहे. उपवासावाली मंडळी एक साईडने बसून घेणे.